बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक. कितीही लावा पिढी हो, उरून उरतो साऱ्यांना तो. कसलेल्या हस्तकाचा पैलवान हाय, कितपत केलं बिना बसत नाही. आमचा दादा पाच मिनिटात आपले लाडके आमदार सतीशभाऊ चव्हाण यांचं आगमन होणार आहे. आगमन झालं. चल चहा फक्त कोणीही गडबड करू नका. पाण्याचं बॉक्स आलेलं. विजय असो. अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व 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 कार्यकर्त्यांचं सहर्ष स्वागत. आपला उत्साह ही त्यांच्या विजयाची परंपरा. रविकांत राठोड साहेबांचं स्वागत. त्याचबरोबर गोपाल केतरांना विनंती करता आपण प्रवीण देशमुख यांचं स्वागत करावं. मुलांना शाळा आहे का विश्रांतीनगरला? जय महानगरमध्ये महापालिकेची शाळा होता. जर आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य बघायचं असेल तर राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. आदरणीय दादांनी या प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिक्षणाचं पालन आदरणीय सतीश चव्हाण साहेबांच्या मित्राखाली दिलंय. मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची, येणाऱ्या 15 जानेवारीला महिला गटातून आपल्या पूजाताई मोरे आहेत. अ गटातून, ब गटातून मी स्वतः, क गटामधून शोभाताई खांडेकर आहेत आणि ब गटातून माजी नगरसेवक बाळानाना शिंदे. आज विरोधकांना माहीत झाले आपला पराभव निश्चित झाला. पोलिसांना समोर करताय. गेल्या महिन्यापासून हा रोड बंद आहे. पोलिसांना आज दिसतो रोड बंद. 1 महिन्यापासून हा रस्ता बंद होता. किती जण पडले गाड्यावर रोडवर? इथं साक्षीदार लोक आहेत. अनेक लोक गाड्यावर रोडवर पडले. आज 10 मिनिटासाठी रोड बंद झाला. पोलिसांना सांगताय रस्ता बंद झाला. मला पोलिसांना सांगायचं, आम्ही पण सरकारमध्ये दादागिरी करू नका. प्रत्येक ठिकाणी कालच्या रॅलीमध्ये कोण कोण पोलीस फिरले, कुणाकुणाला बाहेर काढलं, कुणी पैसे दिले, सगळ्यांचा हिशोब चुकता होईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकारणात करू नका. राजकारण आम्ही 24 तास करतो. आम्ही पण सत्यात आहोत. मला विनंती करायची भावांनो, 15 तारखेला ही जी दादागिरी चालली आहे, तुम्हाला पैशात विकत घेतलं सांगितलं जातं, हे थांबवायचंय. आणि तुम्हाला सांगतो, यांच्या दादागिरीला घाबरणारे आम्ही नाहीये. यांच्या दादागिरीला घाबरणारे आम्ही नाहीये. माझ्या एका जरी करून सहकार्य करत कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर आम्ही काय सांगितलं जातं, सत्याच्या नावाखाली दादागिरी करता का ग्राहकाचा जबाबदार करून? मी सांगतो, कुणाला काही त्रास झाला, हा दत्त भांगे तिथे उभा आहे, रात्री 2 वाजता फोन करा, मी येईल. आदरणीय सतीश जे पॅनल गेले, हे 4 पॅनल 18 नगर जातींचे आहे. सगळ्या जातींना या ठिकाणी न्याय दिलाय. काही जातीला तिकडे या ठिकाणी वैशिष्ट्य येतील, तुमचं डोकं खराब करतील. आपलं सक्षम पाहिलं सगळं सुशिक्षित आहेत. तुमच्या फक्त आशीर्वादाची गरज आहे. पराभव समोर दिसतोय म्हणून आता हे लोक पोलीस तुम्हाला सांगताय विश्रांतीनगरला पाणी दे. आलं का पाणी? मागच्या वेळेस काय मतं केलं तुम्ही? काय सांगितलं तुम्हाला सांगा मला. आता प्रचाराला आल्या जॉब विचारायचा, कुठे पाणी? विधानसभेला तुम्ही आमदाराला मतं दिले, 1 महिन्यात पाणी देतो सांगितलं, झालं ना 1 महिना? आलं का पाणी? त्या नगरपालिकेला विचारा पाणी कधी येणार आहे आमचं. आणि 15 तारखेला मतदान करताना आपल्या मुलाचं भविष्य लक्षात ठेवून मतदान करा. जास्त बोलणार नाही, इथेच थांबतो. पण येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. आदरणीय सतीश चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. हम तुम्हारे साथ है. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 23च्या त्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित भैया देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष भाग्यश्रीताई राजपूत, आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिलीपराव बनकर, बीजेपी सेलचे अध्यक्ष रविकांत राठोड, अनुराग शिंदे, आमच्या कविताताई शिंदे उपस्थित, कयूम पटेल उपस्थित, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जाणीवपूर्वक ज्यांनी हा प्रभाग निवडणुकीसाठी निवडला असे आमचे मित्र उमेदवार दत्ता भांगे, आमच्या भगिनी अ गटातून उभ्या असणाऱ्या पूजाताई दिवेकर, क गटातून उभ्या असणारे शोभाताई खांडेकर, आमचे जुने मित्र बाळू नाना शिंदे, आता ते बाळासाहेब झालेत असं वाटलं, गेले, मी बाळू नानाच म्हणतो त्यांना. उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, या प्रभागातील सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, ही खरं प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे मला कळत नाही. ज्या पद्धतीनं 2 वर्षापूर्वी दत्ता भांगे माझ्याकडे आले होते, भाऊ मला या प्रभागातून निवडणूक लढायची, या प्रभागावर खूप अन्याय झालेला आहे, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय मतदार आहे, नागरिक इथे राहतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. मागच्या वेळेस ज्यांनी निवडणूक लढवली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन दाखवले, आपली मताची पोळी भाजून घेतली, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. आणि आज परत ताठ मानेने मत मागायला येतात, मला कळत नाही काय भानगड. या बहुतेक या प्रभागातल्या नागरिकांना त्यांनी गृहीत धरले. मागच्या वेळी भाऊना तुम्हीच होते ना, कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या मी फार वेळा घेणार नाही. इथं पाण्याचे प्रश्न आहेत, विशेषतः विश्रांतीनगरचा उल्लेख भैया आमच्या दत्तानी केला. वेळेवर पाणी येत नाही, टँकरनी पाणी सुद्धा मोजक्या घरामध्ये जातं, जे पैसे देईल त्या घरात पाणी जातं. काळा बाजार मी बघितला होता, पण पाण्याचा काळा बाजार इथं पहिल्यांदा बघितला मी. मित्रांनो, ही लढाई विकासाची, समोरचे पक्ष जातीवादी भूमिका घेऊन मत मागतायत. विकास काय करू हे एक शब्द बोलत नाही, विकासाबद्दल एक शब्द बोलायचे. बहुजन समाजातून येतात, मराठा सांग तुम्ही कुणबी सर्टिफिकेट नाही काढलं, वाचलं जातं. बऱ्याच प्रमाणात सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा हा प्रभाग आहे. मला याची जाणीव आहे. यापुढील काळामध्ये जातीमध्ये भांडण लावायचे प्रयत्न होतील. हा या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे, परंतु ह्या 4 उमेदवारांनी जे उमेदवार उभे आहेत हे सर्व समाज एकत्र राहिले तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त होण्यापासून राहणार नाही. 11 तारखेला बहुतेक अजितदादा येत आहेत, तर आशीर्वाद द्यायला. आणि परवा आमच्या भगिनी ज्यांनी लाडकी बहीणची योजना सगळ्या महाराष्ट्राला दिली, त्याआधी ते तटकरे स्वतः इथे येत आहेत आपल्या लाडक्या भावासाठी मत मागायला, आपल्या प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांसाठी मत मागायला. मागच्या वेळेस कोण कोण उमेदवार होते इथं मला माहीत नाही, कुठल्या पक्षात होते हे मला माहीत नाही. वेगवेगळे पक्ष बदलून आलेले उमेदवार वेगवेगळे प्रभाग बदलायला गेले, परंतु इथंच अडकून पडले. निश्चितच मला खात्री आहे, ज्या पाण्याच्या प्रश्नासाठी ते लढले, आमचे दत्ताभाऊ लढणार, तुम्हाला पाणी मिळवून देणार. आमचा विकासाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. मी पहिल्यांदा सांगितलं
24 तास पाणी मार्चच्या आत आम्ही तुम्हाला देऊ. 24 तास. जवान साहेब तुम आगे तुम्ही बढ़ो. म्हणाल मार्च पर्यंत कशाला थांबायचं? तोपर्यंत निवडणूक जिंकल्या तर रोज 1 तास तरी पाणी द्यायची व्यवस्था करू. नसेल तर दत्ता आमचा रोज टँकर आहे तुमच्याकडे, काळजी करू नका. मग आता ठरवायचं मत कोणाला द्यायचं. आता दत्ताने सांगितलं मी 24 तास उपलब्ध आहे. रात्री 2 वाजता फोन केला दत्ता भांगे फोन उचलतो. आणि आपण आता ठरवायची वेळ आली. आपल्या उपयोगाचा उमेदवार कोण, आपलं काम करणारा उमेदवार कोण हे ठरवायची वेळ आली. आणि 5 वर्ष ज्यांनी तुम्हाला घुमवलं, 10 वर्ष त्यांना घरचा रस्ता दाखवायची वेळ आली. कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आता नंतर प्रचाराच्या ह्याच्यात सांगू आम्ही. परंतु ज्याचा उल्लेख आता फोन केला, कोणीतरी पोलीस आणि दादागिरी करते असले आहेत का पोलीस कोणी इथे? पोलिसांना मी सांगतो तुम्हाला नोकरी करायची, नीट नोकरी करा. नोकरी जर का करायची असेल तर करा. तुम्हाला घरी पाठवल्यापासून मी राहणार नाही. तुम्हाला आत्ता सांगतो आम्ही पण सरकारमध्ये आहोत. 2 दिवस तुम्हाला या वस्तीमध्ये फिरताना दमछाक होईल. ताबडतोब दत्ता मला फोन कर. कोण पोलीसवाले असेल आपण बघून घेऊ त्यांना. कुणाची सुपारी घेतात ते पण बघू आपण. कुणाच्या ह्याच्याखाली हे 1 दिवस तुमच्या मागे राहतील. नंतर आमच्याशी गाठ आहे. काळजी करू नका दत्ता. कोण पोलीसवाले असतील काय ते वस्तीतच कोंडून टाका त्यांना. वस्तीतून बाहेर येऊ देऊ नका. आम्हाला बोलवते तर मी सगळे प्रेसवाले सगळे घेऊन येतोय. पोलीसवाले काय करतात तुम्हाला खात्री आहे. पोलीसवाले पण आपले भाऊबंदच आहेत. त्यांना सुद्धा राग आहे त्या उमेदवारांबद्दल. पण करतात काय, वरून काहीतरी झालं असेल असं म्हणतात. मला वाटत नाही तसं काही होईल. आम्ही पण वरच कधी ना कधी जाणारच आहे. काळजी करू नका. ज्या दिवशी महापालिका ताब्यात आली त्यांना घरी पाठवून मग आपण फार मी तुमचा वेळ न घेता मित्रांनो एवढ्या प्रचंड संख्येने इथं आलात. बाळू नाना तुम्ही जिंकले बरं का. मागच्या वेळेस सगळा कडता काढून टाकू. पण तुम्हाला जेवढे मतं मिळाले तेवढे मतं आमच्या दत्ता भाऊला पण मिळाले पाहिजे. कुणी येईल जातीवाद करील, हे करेल ते करेल, त्यांना म्हणावं मागच्या वेळेस पाणी देताना का जातीवाद केलं, तेव्हा जात आठवलं नाही का. 10 तारखेपर्यंत नीट चालेल. जेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरेल तेव्हा ते म्हणतील उधर कुछ तो जल रहा है, तिकडं हो रहा है, कटेंगे तो बटेंगे, अमुक धमुक तमुक करतील. आपली मताची पोळी भाजून घेतील आणि तुम्हाला 5 वर्षे वाऱ्यावर सोडतील. हे माझ्याकडून घेऊन घ्या तुम्ही. तुमच्या प्रभागाचा शाश्वत विकास पाहिजे असेल, पाणी पाहिजे असेल, ड्रेनेजचे प्रश्न, शाळेचं आत्ता सांगितलं. एवढ्या हजारो शाळा या शहरामध्ये, तुमच्या गाव वस्तीमध्ये एक शाळा नाही. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. ज्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला घटनेनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, आपल्याला मताचा अधिकार दिला, त्यांच्या लेकरांना जर का शिक्षणाची सोय नसेल, ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना या इलेक्शनला आता जागा दाखवली. हीच वेळ आहे जागा दाखवायची. 800 कोटीचा पाणी पुरवठा योजना 2800 कोटीपर्यंत गेली. हे 2000 कोटी गेले कुठं, हे विचारायची वेळ आता आली. बरेच लोक म्हणतात दादा पॅटर्न काय, मी लिहिले सगळीकडे बघा तुम्ही. बारामती पॅटर्न. मला पत्रकार विचारतात, कार्यकर्ते विचारतात बारामती पॅटर्न काय, दादा पॅटर्न काय. अहो दादा पॅटर्न म्हणजे 800 कोटीची योजना त्याच वेळेस 800 कोटीमध्ये पूर्ण झाली असते. आपल्याला 24 तास पाणी मिळालं असतं. त्यांना योजनाच पूर्ण करायची नव्हती. त्यांना नुसतं पाण्याचं आश्वासन तुम्हाला द्यायचं होतं आणि मताची पोळी भाजून घ्यायची होती. बारामती पॅटर्न म्हणजे ज्या रकमेमध्ये काम दिलं त्याच रकमेमध्ये त्याच वेळेमध्ये दर्जेदारपणे काम पूर्ण करण्याची हमी देणारा वादा म्हणजे आमचा अजितदादा. लक्षात ठेवा बंधूंनो, ही वेळ चुकली तर परत पश्चाताप करायची पडेल. काही मामूली 4 रुपयासाठी त्याचं आश्वासन मला सांगत होते. आता हे खूप असं करणार आहे तसं करणार आहे. काय घाबरू नका. त्यांचा माल घेऊन टाका, काय फरक पडत नाही. त्यांच्याकडे घरचा नाही आहे, आपलाच आहे तो. आपण त्यांना मिळून दिलं म्हणून कमवला म्हणून ते आता वाटणार आहे. मग काळजी करू नका. आमचा दत्ता भाऊ सगळ्यांना पुरून उरेल. बाळू नाना बरोबर आहे. बाळू नाना मागचा सगळा वाचपा काढू, काळजी करू नका. आमचा गोर गरीब बाळू नाना निवडून आला. मी स्वतः या वार्डातून रोज पाणी आलं की नाही बघेल. काळजी करू नका तुम्ही. फार मी आपला वेळ न घेता प्रचंड मोठ्या संख्येने इथं आलात. आतापर्यंत मी संध्याकाळपासून 9 सभा केल्या. पण सगळ्यात मोठी सभा ही आजची सभा आहे. ही प्रचाराची सभा नाही, ही विजयाची सभा आहे असं मी मानतो. आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, आमचे 4ही प्रभाग मधील
प्रभागामध्ये चारही उमेदवार प्रचंड मोठ्या संख्येने निवडून द्या. मी निश्चित तुम्हाला खात्री देतो महापालिका तर आम्ही जिंकणारच आहे, तुम्ही काळजी करू नका. तिथं सगळ्यात मानाचं पद या प्रभागातील व्यक्तीला दिलं जाईल ही काळजी सुद्धा घेणार. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.